नमस्कार मित्रांनो, आज आपण वाईजवळील अनवडी गावामध्ये आलेलो आहोत. जोशीवीर गावापासून अगदी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे आणि संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील. आज आपण मिरची लागवडीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या चॅनलचं नाव आहे नॅट नॅव्हिगेट. या व्हिडिओमध्ये आपण मल्चिंग टेक्निक्स, ड्रिप इरिगेशन, मिरचीचे प्रकार, हवामान, माती, कालावधी, बाजारभाव आणि नवीन शेतकऱ्यांसाठी सगळं प्रॅक्टिकल पद्धतीने समजून घेणार आहोत. नवीन शेतकऱ्यांनी काय करावं, मिरचीचं पीक घ्यावं नाही घ्यावं, मिरचीच्या पिकातून होणारे फायदे. तर मिरची लागवडीसाठी योग्य माती कशी असावी. माती शक्यतो मध्यम ते हलकी काळी माती असावी. चांगला निचरा म्हणजे व्यवस्थित ड्रेनेज असलेली जमीन असावी, ज्यात पाणी व्यवस्थित मुरावं. pH लेवल साधारण 6 ते 7.5 अशा पद्धतीने असावं. आणि अनवडी आणि वाई परिसरात ही माती मिरचीसाठी अतिशय मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. हवामानाबद्दल बोलाल तर मिरचीसाठी उष्ण ते मध्यम हवामान चांगले असते. तापमान मिरचीच्या चांगल्या वाढीसाठी 20 ते 30 डिग्री सेल्सिअस असा असावं. जास्त पाऊस किंवा दव हे रोगवाढीसाठी अतिशय उपयुक्त असे वातावरण आहे. म्हणून ह्याकरता ड्रेनेज फार महत्त्वाचा असतो. तर आपल्याला जसं माहिती आहे, मिरचीचे बरेच प्रकार आहेत. महाराष्ट्रात जास्त वापरलेले जाणारे प्रकार जसं तुमच्या दररोजच्या ऐकण्यात येत असेल, संकर्षण, हायब्रिड ग्रीन चिली ज्याला आपण म्हणतो, पुसेजवाला, बेडगी मिरची, G4, G5 हायब्रिड प्रकारची मिरची, आणि लोकल बाजारासाठी हिरवी मिरचीच्या बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, ज्या तुम्ही येता जाता भाजीपाला घ्यायला गेला की तुम्हाला त्या भेटतातच. आणि बाजाराच्या मागणीनुसार व्हरायटी निवडावी शक्यतो शेतकऱ्यांनी. आता पेरणीची योग्य वेळ जर म्हणाल तर मिरचीची लागवड कशी करता येते. शक्यतो खरीप हंगाम म्हणजे जून ते जुलै, रब्बी हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर, आणि आता उन्हाळ्याचा जसा आपला महिना चालला आहे, जानेवारी ते फेब्रुवारी अतिशय योग्य काळ मिरचीचं पीक लावण्यासाठी. ड्रिप इरिगेशन असल्यास तर अतिशय खूप चांगली गोष्ट होईल, कारण ड्रिपमुळे पाण्याची बचत होते. वाई भागात रब्बी आणि उन्हाळी मिरची ड्रिपमुळे चांगली येते आणि बाजारभावही चांगला मिळतो. आपण आपल्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये ड्रिप इरिगेशनचे फायदे नेहमी बोलत आलेलो आहोत. ड्रिपमुळे पाण्याची 40 ते 50% बचत होते. मुळापर्यंत थेट पाणी जातं. खत पाण्याबरोबर देणे सोपे होते. फर्टिगेशन आपण त्याला म्हणतो. उत्पादन आणि क्वालिटी दोन्ही चांगली येते. आठवड्यात 2 ते 3 वेळा पाणी, आणि शेतकऱ्यांनी ते आपल्या सीझननुसार गोष्टी ॲडजस्ट कराव्यात. पाणी कधी द्यायचं, काय द्यायचं हे त्यांनी त्या पद्धतीनं निवडावं. आपण जसं बघत आहात, ह्या प्लॉटमध्ये मल्चिंग हा जो प्लास्टिकचा कागद आहे तुम्हाला दिसत आहे, मल्चिंगसाठी सिल्वर ब्लॅक प्लास्टिक मल्चिंग अतिशय फार फायदेशीर मानली जाते. त्याचे फायदे असे की पिकाजवळ तणाचे नियंत्रण होते, मातीतील ओलावा टिकतो, रोग कमी होतात आणि उत्पादन वाढते. वाई परिसरात मल्चिंग आणि ड्रिपच्या वापराने ह्या खूप चांगल्या कॉम्बिनेशनमुळे फार चांगलं पीक मिरचीचं आपल्याला बघण्यात येतं. आणि आता मिरची यायचा कालावधी जर तुम्ही म्हणाल, इंग्लिशमध्ये आपण त्याला क्रॉप ड्युरेशन असं म्हणतो. पहिली तोड शक्यतो 60 ते 70 दिवसात येते. 6 ते 8 महिने हे पीक चालतं आणि प्रत्येक 7व्या किंवा 10व्या दिवसाला तुम्ही त्याची तोड करू शकता. पिकाची चांगली निगा ठेवल्यास दीर्घकाळ उत्पादन तुम्हाला मिळू शकते. आता आपण बाजारभावाबद्दल जर बोलायला गेलो तर मिरचीचा बाजारभाव सतत बदलत असतो. साधारण 20 ते 80 रुपये प्रति किलो असा त्याला भाव येत असतो. हंगामानुसार 100 ते कधीकधी 100ही क्रॉस करतं, प्रति किलोलाही जातो. आणि आपल्या ह्या भागात जवळची मार्केट जर तुम्ही म्हणाल, वाई, सातारा, कोल्हापूर, पुणे हे एक सगळ्यात मोठे मार्केट्स आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर जिथे सगळ्यात जास्त कन्झम्पशन होतं मिरचीचं, त्या ठिकाणी ही मिरची आपले शेतकरी पाठवू शकतात.
आपली ही माहिती ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.